माझ्या सगळ्या गोडताईंचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। ताईंनो, मी तुम्हाला कमेंट केलेली की मी तुमच्या चॅनलवर जाऊन नक्की बघेन आणि कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर नक्की गाईड करेन। मला एकच मनापासून सांगायचं आहे, प्लीज तुम्ही कोणी सुद्धा डिमोटिवेट अजिबात होऊ नका, कारण मी जेवढे चॅनल चेक केले ते खूप छान आहेत आणि ते पुढे जाऊन सक्सेस होणार आहेत। फक्त सगळ्यांच्यात एकच प्रॉब्लेम होता की तुमचे डेली व्लॉग नाहीत, त्यामुळं तुम्हाला असं वाटतंय तुमच्या व्ह्यूज वाढत नाहीत, पण नाही ताईंनो, तुमच्या बरेच मी चॅनल बघितलेले आहेत आणि अजून एक मनापासून सांगते की मी चॅनलचं नाव नाही घेत, कारण उगीच काय होईल सांग का, यूट्यूबमध्ये तुम्हाला पण प्रॉब्लेम नको आणि मला पण प्रॉब्लेम नको। मी फक्त सांगते मी कोणत्या कोणत्या चॅनलचं काय हे बघितलं आणि तुम्हाला त्यामध्ये काय चेंजेस केले पाहिजेत ते सांगते। पण ताईंनो, प्लीज माझ्यावर रागवू नका, तुमची एक मैत्रीण किंवा बहीण म्हणून हे सगळं समजून घ्या, कारण मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगते, त्या चुका तुम्ही दुरुस्त करून ना पुढे जाण्यासाठी हे सगळं सांगते। आणि जर कुणाला राग येत असेल ना तर तुमची मनापासून क्षमा मागते। तर एका ताईंची अशी कमेंट होती की ताई तुम्ही व्हिडिओ कोणत्या ॲपमध्ये बनवता, तर मी इनशॉट ॲपमध्ये थंबनेल आणि व्हिडिओचं सगळं काम एकाच ॲपमध्ये करते। मी बाकीचे ॲप आहेत पण मी नाही त्यामध्ये जास्त बघितलेलं, कारण मला इनशॉट ॲप बरं वाटलं आणि वापरायला सुद्धा खूप सोपं आहे। आणि ह्या सगळ्या म्हणजे चॅनल आहेत ना जे मी आत्ता काढलेले आहेत ते सगळं तो मी व्हिडिओ टाकलेला आहे ना, तुम्हाला म्हणजे यूट्यूबमध्ये मदत पाहिजे का, त्याच व्हिडिओच्या खालच्या म्हणजे खाली कमेंट आलेत ना त्यांचेच फक्त चॅनल मी हे केलेले आहेत, बाकी सगळ्यांचे जसं मला वेळ मिळेल तसं माझं सर्चिंग चाललेलं आहे। एक रेखाताई म्हणून आहेत, त्यांचा किचनवर म्हणजे त्यांनी घरातील जे जेवणाचे पदार्थ असतात ना त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे। मला त्या ताईंना मनापासून एवढंच सांगायचं आहे की तुमचं व्हिडिओ एडिटिंग, व्हॉइस, थंबनेल एवढं छान आहे की ते माझं स्वतःचं सुद्धा नाही आहे, कारण मी माझी चुकी मान्य करते। एवढं छान आहे, मला खरंच तुमचे आवडले आणि तुम्ही आता दिवाळीचे पदार्थ टाकलेत, एवढं एडिटिंग एवढं व्यवस्थित सगळं केलं आणि व्ह्यूज पण येत आहेत। ताई फक्त एक काम करा, रोज डेली काहीही करून तुमचे व्हिडिओ गेलेच पाहिजेत। आणि एक अजून तुम्हाला आयडिया सांगते की तुम्ही थंबनेल कसं देता, व्हिडिओ एडिटिंग कसं करता, व्हॉइस कसं देता, याची सुद्धा व्हिडिओ जरा बनवा ना, कारण त्याची गरज बाकीच्या पण ताईंना आहे आणि बऱ्याच जणी शिकू शकतात ना, ते तुम्हाला येतंय। तुम्ही व्हिडिओ टाकताय ना डेली जेवणाचे ते टाकाच, पण त्याच्याबरोबर हे पण टाका ना, कारण याची सुद्धा आमच्यासारख्यांना गरज आहे। यानंतर एका ताईंची कमेंट आहे, यूट्यूब चॅनलला आपला अकाउंट नंबर कधी द्यायचा, तर ताई ज्यावेळेला आपल्याला गुगल पिन येतो त्यावेळेला ते अकाउंटचं आपल्याला तिथं ओपन होतं। हे सगळे ॲडसन अकाउंटमध्ये आहे। चॅनल म्हणजे व्यवस्थित आपला प्रोग्रेस झाला की तुम्हाला ते सगळं येईल आणि ॲडसन अकाउंटमध्येच आपला अकाउंट नंबर द्यायचा असतो। जोपर्यंत गुगल पिन येत नाही ना तोपर्यंत ते ओपन होत नाही, त्यामुळे नाही तुम्ही देऊ शकत। नंतर एक रुपाली सुपेकर म्हणून ताई आहेत, त्यांचा चॅनल आहे, पण त्यांच्या चॅनलमध्ये काय झालंय, त्या रोजच्या डेली व्लॉग टाकतायत, पण काय झालंय गॅप खूप आहे ताई। तुम्ही ना रोज म्हणजे जेवढे सर्च केले ना त्यांच्यात हाच अभाव म्हणजे जाणवला की ही एकच उणीव आहे की त्यांचे डेली व्हिडिओ जात नाहीत, त्यामुळे ते तसं झालंय। तुम्ही तुमचा पण चॅनल सक्सेस होईल फक्त, आणि तुम्हाला थंबनेल हे सगळं व्यवस्थित जमतंय, फक्त तुम्ही ना डेली व्हिडिओ टाका। एका ताईंचा असा व्हिडिओ आहे की म्हणजे चॅनल आहे की त्यांच्या मुलांचा क्रिकेट खेळतात, ते त्यांनी व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत। मला त्या ताईंना सांगायचं आहे, तुम्ही खूप म्हणजे मी पाहिलंय शॉर्ट्स व्हिडिओ त्यांचे भरपूर आहेत, फक्त लॉंग व्हिडिओ बनवा ताई। आणि मोबाईलचं ज्यावेळेला तुम्ही व्हिडिओ बनवता त्यावेळी मोबाईल उभा न पकडता असा आडवा पकडा, त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित येतात आणि तुम्ही त्याचं एडिटिंग व्यवस्थित करू शकता। आता तुम्ही एक व्हिडिओ टाकलाय त्याला व्हॉइस दिलेला नाही ताई, त्यामुळे मग काय होणार, तुमचा पुढे व्हिडिओ जाणार नाही, त्यामुळे तुम्ही व्हॉइस सुद्धा द्या, जेवढा व्हॉइस व्यवस्थित द्याल तेवढं तुम्ही, कारण तुमचा पण चॅनल सक्सेस होऊ शकतो। कारण तुम्ही मुलं क्रिकेट कसं खेळतात, त्यांचं ग्राउंड कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी दाखवा, मुलांची कॉमेडी कशी करतात, कारण हल्ली मुलं ते बघतात, त्यामुळे ते सुद्धा मला सांगायचं आहे। यानंतर आहे श्रुतिका म्हणून आहे, त्यांना पण मला सांगायचं आहे की तुमचा पण खूप गॅप आहे ताई, तुमचा पण चॅनल सक्सेस होऊ शकतो, फक्त तुम्ही डेली व्हिडिओ टाका। आणि एक महत्त्वाचं म्हणजे बेंगलोरच्या ताई आहेत, त्यांना मला आवर्जून सांगायचं आहे की तुम्ही बेंगलोरला राहता
आणि तिकडची माहिती आमच्यासारख्या महाराष्ट्रातल्या महिलांना मिळू शकते ना, तिथलं तुम्ही आम्ही पाहिलंय तुमचे असे व्हिडिओ आहेत मार्केटचे, अजून काही काही तुम्हाला तिकडं जी माहिती असेल तिकडं जे गार्डन असतात किंवा बऱ्याच गोष्टी असतात बघण्यासारख्या, त्या तुम्ही शूट करून टाकू शकता. तुमच्या निमित्ताने आम्हाला बेंगलोर शहर तरी बघायला मिळेल आणि तुमचे सबस्क्रायबर पण छान आहेत. फक्त ताई तुम्ही व्हिडिओ टाका, तुम्हाला खरंच रिस्पॉन्स मिळेल आणि तुम्ही खरंच सक्सेस व्हाल. नंतर महत्त्वाचं म्हणजे एक पर्वची दुनिया असा काही एक चॅनल आहे, त्या ताईंना तर मला आवर्जून सांगायचं आहे, तुम्ही खूप मेहनत घेतली, खूप छान छान व्हिडिओ आहेत तुमचे. फक्त ताई थोडंसं अजून वेळ द्या, तुम्ही लवकर सक्सेस व्हाल. आणि तुम्हाला एक मनापासून सांगते, तुम्ही ड्रायव्हिंग एवढं छान करता ना, आणि ड्राईव्ह करता करता बोलत होता आणि मुंबईसारख्या शहरात एवढ्या ट्रॉफिकमध्ये तुम्ही ड्राईव्ह करून असं म्हणजे व्यवस्थित बोलत होता. मला एवढं ते आवडलं ना, मी तो तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर खूप छान वाटलं ताई. तुम्ही म्हणजे तुमचा तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ, तुम्ही कशा गाडी शिकला किंवा तुमचा काय एक्सपिरियन्स आहे तो सुद्धा तुम्ही आमच्यासारख्या महिलांना सांगू शकता ना, कारण आम्हाला सुद्धा माहिती मिळेल ना. आणि तुम्ही ज्या रोडला राहता ना त्याच रोडला सुद्धा मी राहते, पण मला खूप छान वाटलं तुमचा व्हिडिओ बघून. म्हणजे खूप असं बघण्यासारखं आहे. तुम्ही रोज ऑफिसमधून येता जाता जरी रोजचं ट्रॉफिक किती आहे किंवा काही छान छान गप्पा आमच्या मारल्या ना, तरी तुमचा व्हिडिओ सक्सेस होतील, कारण छान वाटलं तुमचा व्हिडिओ बघून. यानंतर एक ताई आहेत अनिता ताई आहेत, त्या टेलरिंगचा व्यवसाय करतात. पण मला असं सांगायचं आहे की तुमचे लॉंग व्हिडिओ खूप कमी आहेत ताई. तुम्ही ब्लाऊज खूप छान शिवताय, मग तुमचा काय अनुभव आहे, तुम्ही कसे ब्लाऊज शिवले, डेली किती ब्लाऊज शिवता, असं म्हणजे बराच टेलरिंगचा तुमचा तर स्वतःचा व्यवसाय आहे, माझा सुद्धा व्यवसाय आहे. तुम्ही सांगू शकता ना की, आणि ब्लाऊज तुमचे खूप छान आहेत, मी म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिले ना, सगळं फिनिशिंग हे सगळं छान आहे. मग तुम्ही कसं करता काय, जसा ब्लाऊज शिवताय ना तसं सांगायचं, व्हिडिओ शूट करायचं आणि टाकायचं. ह्या तर गोष्टी आता तुम्हाला येत आहेत, त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. यानंतर एक नऊवारी साडी शिकवतात असं त्या ताईंचा चॅनल आहे. मला म्हणजे छान वाटलं त्यांचा चॅनल, त्यांनी नऊवारी साड्या खूप छान छान शिवल्या, त्यांचं स्वतःचं शॉप आहे. मला असं त्यांना सांगायचं आहे की तुम्ही डेली कशा साड्या शिवता, तुमचं कस्टमर कसे असतात ते तुम्ही डेली ना लॉंग व्हिडिओ बनवून टाका. आणि रोजच्या रोज व्हिडिओ आले ना की बघतात, तुम्हाला असं वाटतं की कोणी नाही बघणार पण बघतात, फक्त तुमचे व्हिडिओ येऊ द्या. नंतर एक तेजस्वी ताईंचा चॅनल आहे, त्यांचे पण डेली रुटीनचे व्हिडिओ आहेत, त्यांचं पण थंबनेल एडिटिंग खूप छान आहे. नंतर ऋतुजा ताईंचं एक चॅनल आहे, त्यांचं पण सगळं छान आहे, व्हिडिओ डेलीच व्हिडिओ टाकतात त्या. फक्त ह्या म्हणजे हे आत्ता मी जेवढे चॅनलची नावं सांगितले ना त्यांचे सगळ्यांचे व्हिडिओ छान आहेत, ते सक्सेस होणार आहेत. फक्त एकच करा की तुम्ही ना व्हिडिओमध्ये खूप गॅप आहे, म्हणजे डेली एका दिवसाचा एक दिवस आड करून तरी व्हिडिओ टाका ना, पण टाका ताई नो, तुम्ही वेळ काढा, स्वतः जेवढं होता होईल तेवढं वेळ काढा, कारण तुम्हाला सगळं येतंय. येत असताना काय मागं राहायचं तुम्ही. आता जर तुम्हाला नसतं जमत तर म्हटलं असतं नका करू, पण तुम्हाला हे सगळं जमणार आहे. आणि ह्या जेवढे मी लिस्ट काढले ना त्या ताईंचे चॅनल सक्सेस होणार आहे. फक्त आता गरज आहे ती तुमच्या मेहनतीची, आणि तुम्ही मेहनत कराल असं मला असं वाटतंय. यानंतर एका ताईंची मला कमेंट आलेली की त्यांचं असं आहे की त्यांचं सबस्क्रायबर कंप्लीट आहेत आणि वॉच टाईम पण कंप्लीट आहे. मला त्या ताईंना सांगायचं आहे की मी तुमच्या चॅनलला अंजली ब्लाऊज असं त्यांचं चॅनलचं नाव आहे, मी त्यांच्या चॅनलवर जाऊन पाहिलंय. तर ताई काय प्रॉब्लेम झालेला आहे, तुमचा 2 वर्षापासूनचा चॅनल आहे, सबस्क्राईब आहे, वॉच टाईम कंप्लीट आहे, पण ताई 1 वर्षाचं सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम हे फक्त 1 वर्षाचं काउंट होतं. तुम्ही जर 2 वर्षाचं बघत असाल ना तर नाही चालणार. तुमचं व्हायटी स्टुडिओ ॲप आहे ना, तिथं फक्त बघा 365 दिवसाचं वॉच टाईम किती झाले. 365 दिवसाचं वॉच टाईम जर 4000 कंप्लीट असेल ना तरच तुमचं बटन ऑन होणार. जोपर्यंत तुमचं ते ऑन होत नाही ना तोपर्यंत नाही होणार, कारण तुमचे मी काही व्हिडिओ बघितले पण ते 2 वर्षापूर्वीचे आहेत. मी आत्ता हे तुम्हाला तुमच्या समोर दाखवते, असं पण नाही आहे की हे करत. तर मी त्यांचं बघितलं 2 वर्षापूर्वीचे त्यांचे व्हिडिओ आहेत आणि त्यांनी म्हणजे छान ब्लाऊज शिवले, डिझाईन पण छान आहेत आणि त्यावेळेला त्यांच्या व्ह्यूजला म्हणजे व्हिडिओला व्ह्यूज पण भरपूर येत होत्या.
पण त्यांनी म्हणजे असं पुढं व्हिडिओज टाकलेले नाहीत, गॅप ठेवला. नंतर एका वर्षानंतर म्हणजे आत्ता त्यांनी एका वर्षानंतर पण त्यांचा 8-9 महिन्यांनी त्यांनी व्हिडिओ टाकलेले आहेत. म्हणजे व्हिडिओमध्ये हेच तर झालं ना, तुम्ही डेली व्हिडिओ टाकलेले नाहीत. ताई प्लीज रागवू नका. मला जर तुम्हाला दुसरीकडून कुठून जर ह्याच्यावर सोल्युशन मिळत असलं तरी तुम्ही घेऊ शकता. असं काही नाही आहे की मी सांगितलं म्हणजे नाही. फक्त मला एकच सांगा तुम्ही कमेंटमध्ये की 365 दिवसाचं तुम्ही वॉच टाईम बघितलं आहे का? कारण आपल्या व्हायटी स्टुडिओ तर तुम्ही वापरत असाल, त्यामध्ये तुम्हाला समजेल की 365 दिवसाचं तुमचं वॉच टाईम किती झाले आणि त्यावरूनच तुम्हाला समजेल की तुमचं चॅनलचं बटन ऑन होणार का नाही. नसेल झालं ना तरी ताई तुम्ही पाठीमागचे सुद्धा व्हिडिओ नंतर एडिटिंग करून व्यवस्थित हे करून टाकू शकता. कारण तुमच्या पाठीमागच्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स होता. म्हणजे तुम्ही तर उलट किती आमच्यापेक्षा जास्त म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित येत होतं. त्यामुळं ताईंनो मी जेवढं सांगितलंय ना, मी परत अजून एक या संदर्भात व्हिडिओ घेऊन येईन. प्लीज कुणी रागवू नका. फक्त तुम्हाला एक सपोर्ट, मला असं वाटतं की जे मला मिळालं नाही ते तुम्हाला सांगावं म्हणून थोडंफार मी सपोर्टिंग द्यायचा प्रयत्न केलाय, बाकी काही नाही. काही चुकलं असलं तर मनापासून माफी करा. श्री स्वामी समर्थ.